जय शिवराय सगळ्यांना. रानात खुरपणी चालू होती म्हणून आम्ही रानात आलो होतो. माईला सांगितलं होतं चप्पल घाल म्हणून, पण ऐकलं नाही तिनं. दगडी टोचायला लागलं, ओरडायला लागली उचलून घे म्हणून. उचलून घेतलं होतं, लय आनंद झाला. तिच्या पांड्याची पिशवी तिने सोबतच आणली होती. वावरात आल्यावर आजीकडे जायची लय घाई लागलेली. मम्मी पुढे गेली म्हणून ओरडायला लागली, कारण तिला सगळ्यात आधी पुढे जायचं होतं आजीकडे. मग गेली पुढे आजीला भेटायला. एवढी डगडी टोचत होती पायाला, तरी पण पुढे जायची काही लय. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. रानात कांदा आणि लसूण खुरपायचं चालू होतं. कवच होतं जास्त होतं कांद्यात, त्यामुळे 2-3 दिवस लागले. कांद्याचं रोपच चांगलं चिकटलं होतं. रानात आलं नाही तोपर्यंत माईचं चालू झालं, मुंग्या चौथ्यात मला उचलून घे. उचलून नाही घेतलं की राग पण लय येतो. रानातून निघालो आणि शेडवरती आलो, कारण गुरांना पाणी वगैरे करायचं होतं. पहिलं गोटा झाडा घेतला, पारफेरी डाग तर जागेवरून हालतच नाही. बाहेर कालवड्या खाली घाण काढायला आलो तर एवढी घाण बघून काय आता सांगायचं. मलाच प्रश्न पडला कशी काढायची. लगेच गुरांना पण पाणी पाजून घेतलं आणि कोंबड्यांना पण जरा खायला टाकलं आणि त्यांना कोंडवलं.